पगार लाखोमध्ये, पण आई वडिलांना पाठवायला 5,000 रुपये नाही. मित्र, त्या दिवशी एका मित्राच्या वडिलांचा फोन आला, म्हणे सचिन 25-30 हजार रुपये उधार देऊ शकतोस का? काही दिवसांनी मी तुला परत करेल. मित्र, खरं तर माझं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी या काकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. माझ्या स्ट्रगलिंगच्या पिरियडमध्ये मी खूपदा यांच्या घरी जेवण केलं आहे, कारण मी त्यांच्या बाजूलाच राहायचो. मी त्यांना पैसे ट्रान्सफर केले आणि मला हेही माहिती होतं की हे चुकीच्या कामासाठी वापरणार नाही, कारण माळकरी लोक आहे. पुढे तेच सांगायला लागले की गेल्या 2-3 महिन्यांपासून मुलांनी पैसे पाठवले नाही. मित्र, हे मात्र माझ्यासाठी जास्त हॉरिबल होतं, कारण हे काका 100% त्यांच्या मुलांवरती अवलंबून होते आणि मुलगा गरीब अजिबात नाहीये. या काकांचं जे स्वतःचं घर होतं त्यांनी मुलाच्या नावावर करून दिलेलं होतं आणि त्या बदल्यात मुलगा त्यांना दर महिन्याला पैसे पाठवणार होता, अशी कमिटमेंट होती. आणि मुलाची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, कारण गेल्या 2-3 महिन्यापूर्वी तो फॉरेन ट्रिप सुद्धा करून आलेला आहे. मित्र, मला सांगायचं एवढंच आहे, तुमचे आई वडील जर कधी तुमच्यावरती अवलंबून असतील तर त्यांना कोणाकडे पैसे मागण्याची वेळ कधीच येऊ नका देऊ. दुसरं महत्वाचं, जर तुम्ही 2-3 भाऊ असणार आणि तुम्हाला असं वाटत असेल की तो भाऊ देईल किंवा ती बहीण देईल, असं करू नका. तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्हीच दर महिन्याला त्यांना न चुकता पैसे द्या. त्यांनी त्यांचं आयुष्य आपल्याला घडवण्यामध्ये दिलेलं आहे, आपलं एवढं तर कर्तव्य नक्कीच आहे. माझे आई वडील गावाकडे राहतात. दर महिन्याच्या 1 तारखेला मी न चुकता त्यांना पैसे पाठवत असतो. आणि मित्र, याच्यामधून 2 सर्वात मोठ्या गोष्टी शिकायला मिळतात. सर्वात पहिली, काही झालं तरी चालेल, मरेपर्यंत आपली संपत्ती आपल्या नावावर असू द्या, ज्याच्यामुळं आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही. तो मुलगा असला तरी सुद्धा किंवा मुलगी असली तरी सुद्धा. दुसरं सर्वात महत्वाचं, आपलं भविष्यातलं म्हातारपण असं अजिबात जाऊ नये, त्यासाठी आपण आतापासून इन्व्हेस्टमेंट करायला नक्की प्राधान्य द्यायला हवं. बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आई वडील तुमच्यावरती अवलंबून आहेत का आणि तुम्ही त्यांना दर महिन्याला पैसे देता का? की असं खूप ठिकाणी घडतंय की खरंच आई वडील मुलांवरती अवलंबून आहेत, पण मुलं त्यांना अजिबात मदत करत नाहीये. आणि बाकी हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका. काय सांगताय ते, तुमचं एक शेअर एखाद्या आई वडिलांसाठी त्यांचा मुलगा पैसे पाठवायला सुरुवात करेल. आणि बाकी तुमच्या रिटायरमेंटच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आजच भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.